त्यासाठी लागणारं साहित्य: धणे, जिरं, लवंग, मिरे, तमालपत्र, कलमी आणि मोठी विलायची आणि चक्रीफूल हे आधी भाजून घ्यायचं. भाजल्यानंतर बारीक करायचं. त्यामध्ये तिखट, चाट मसाला, काळे मीठ आणि लाल तिखट थोडं आणि वाळलेल्या मिरच्या हे सगळं बारीक करून घ्यायचं. हा झाला दाबेली मसाला. दाबेलीकरिता मी इथे पावभाजीचा पाव घेतलेला आहे. त्याच्यानंतर गार्लिक सॉस बनवायचा आहे. आपल्याला त्याच्यासाठी गार्लिक मिक्सरमध्ये थोडंसं पाणी आणि कांदा टाकून असं बारीक पिसून घ्यायचं. त्यानंतर कढईमध्ये त्याला छानपैकी भाजून घेते. मंद आचेवर याला परतायचं. त्यानंतर तिखट, हळद असं टाकून मिक्स करायचं, एकजीव करायचं चांगलं. आपला गार्लिक सॉस अशा प्रकारे तयार आहे. हा दाबेलीला लावल्यावर एक वेगळा स्वाद येतो. त्याच्यानंतर याच कढईमध्ये मी गरम करते तेल. त्याच्यात हळद, तिखट टाकून मिक्स करते. त्यानंतर दाबेलीचा केलेला मसाला इथे मी टाकते. मिक्स करून घेते चांगलं आणि याच्यात भाजलेले दाणे टाकायचे आणि छानपैकी परतून घ्यायचे. पिठी साखर चवीनुसार. त्यानंतर गरम तेल, त्याच्यामध्ये मी डबल दाबेलीचा मसाला टाकून घेते आहे. आणि आता आपण भाजी तयार करतो आहे. मस्तपैकी एकजीव करायचं आणि याच्यात मॅश केलेला आलू, उकळलेला बटाटा टाकून घ्यायचा. त्यानंतर छान त्याला कालवायचं, एकजीव करायचं आणि मंद आचेवर थोड्या वेळ परतत राहायचं. चांगला मसाला याला लागतो, मग दाबेलीला छान चव येते. त्यानंतर वरून मी मीठ टाकते. आणि हेच बॅटर मी सेट करून घेतलं एका ताटामध्ये. त्याच्यावर भाजलेले दाणे आपण जे मगा केले ते याच्यावर टाकायचे. मस्तपैकी त्याला दाबून घ्यायचं. त्याच्यात पूर्ण न कालवता असं दाबायचं वरून याला. वरतून कांदा टाकून घेते. मस्तपैकी मॅश करून घेतो त्याच्यात. त्याच्यानंतर आपण दाबेली बनवायला घेऊया. सर्वप्रथम मी पाव घेतला आहे, त्याला सॉस, त्याच्यानंतर आपण जी पुदिन्याची चटणी केली ती याच्यावर लावून घेते, म्हणजे आपला बेस क्रिएट होणार. त्याच्यानंतर मी लसूणचा जो सॉस बनवला होता तो इथे चवीनुसार लावते आहे. चिंचेची खटाई थोडीफार लावते. आणि आता आपण आपला स्टफ याच्यात भरणार आहोत. दाबेलीचा स्टफ आपण याच्यात चांगल्या प्रकारे टाकून घ्यायचा आहे. मस्तपैकी त्याला व्यवस्थित सेट करून दाबायचं आहे. त्यानंतर शेव टाकते आणि मस्तपैकी बाइंडिंग करून मी आता त्याला तव्यावर फ्राय करून घेते. अशा प्रकारे आपण इथे तव्यावर त्याला फ्राय करून घेऊयात. अशा प्रकारे आपली मस्तपैकी दाबेली गरमागरम तयार आहे. आता पावसाळ्याचा ऋतू सुरू झालेला आहे आणि गरमागरम असे पदार्थ बनवून खायला फारच मजा येते. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.